नमस्कार अमरावती। राज्य सरकारच्या कर्जमाफी निर्णयाविरोधात शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। नांदगाव खंडेश्वर येथे किसान सभेच्या वतीने कर्जमाफीच्या शासन आदेशाची होळी करत राज्य सरकार विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली। सरकारने कर्जमाफीसाठी लावलेल्या अटी अन्यायकारक असल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय। महाराष्ट्रभर किसान सभेचे 11 जून रोजी दिलेल्या राज्यव्यापी आंदोलनाच्या हाकेला प्रतिसाद देत नांदगाव खंडेश्वर तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी जोरदार आंदोलन केलंय। कर्जमाफी संदर्भातील शासन निर्णयाची प्रत जाळून किसान सभेच्या कार्यकर्त्यांनी आणि शेतकऱ्यांनी राज्य सरकारचा निषेध व्यक्त केलाय। यावेळी तहसीलदार अश्विनी जाधव यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनही पाठवण्यात आले। आंदोलकांच्या म्हणण्यानुसार सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीमध्ये अत्यंत जाचक अटी आणि शर्ती लागू करण्यात आलाय। त्यामुळे बहुसंख्य शेतकरी या योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता आहे। किसान सभेचे जिल्हा सचिव कॉम्रेड श्याम शिंदे यांनी सरकारवर टीका करत सांगितले की निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन देण्यात आले होते। मात्र आता 2 लाख रुपयांच्या कर्जमाफीची घोषणा करून प्रत्यक्षात अनेक शेतकऱ्यांना केवळ 50,000 रुपयापर्यंतच लाभ देण्यात येत असल्याने ही शेतकऱ्यांची फसवणूक असल्याचा आरोपही त्यांनी केलाय। सरकारने 2019 मध्ये कर्जमाफी घेतलेल्या शेतकऱ्यांनाही मर्यादित लाभ देण्याचा निर्णय घेतलाय। तसेच नियमित कर्जदारांसाठीही विविध अटी लागू करण्यात आल्या आहेत। सहकार क्षेत्रातील कर्मचारी, शेडनेट, पॉली हाऊस आणि कुक्कुटपालन करणाऱ्या शेतकऱ्यांनाही या योजनेतून वगळण्यात आल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय। आंदोलनात सहभागी शेतकऱ्यांनी कर्जमाफीवरील सर्व अटी रद्द करण्याची मागणी केली। तसेच सर्व शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। या आंदोलनाचे नेतृत्व किसान सभेचे तालुका अध्यक्ष कॉम्रेड दिलीप महल्ले, तालुका सचिव अशोक केसरखाने आणि तालुका उपाध्यक्ष विजय पाटील यांनी केले। यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी इथे उपस्थित होते। कर्जमाफीच्या अटींवरून राज्यभर आंदोलनाची ठिणगी पडली असून सरकार याबाबत कोणती भूमिका घेणार याकडे आता शेतकऱ्यांचं लक्ष लागून आहे। फडणवीस साहेब, आज महाराष्ट्रातला शेतकरी, शेतकऱ्याचा मुलगा हे समजून घेतलाय। तुमचं कट कारस्थान शेती कर्जमाफी बद्दल समजून घेतलेला आहे त्यांनी। आज गेल्या 1 वर्षापासून या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची लूट तुम्ही करत आहे आणि जेव्हा शेतकऱ्याच्या लुटीचा पडतावा करण्याची मागणी हे महाराष्ट्रामध्ये शेतकरी करतो तेव्हा तुम्ही त्याला जाचक अटी निर्माण टाका। म्हणून या शासन निर्णयाचा आम्ही विरोध करत आहोत। या शासन निर्णयाची आम्ही होळी करत आहोत। संपूर्ण कर्जमाफी झाल्याशिवाय या महाराष्ट्रातला शेतकरी स्वस्थ बसणार नाही। आम्ही आजचं या निवेदन माननीय तहसीलदार मार्फत आम्ही मुख्यमंत्री यांना देत आहोत। जर तातडीनं तुम्ही अटी खारिज केला नाही, तातडीनं शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी केली नाही तर शेतकरी याच्यापेक्षा जास्त संख्येने एकवटीत येतील आणि मोठ्या संख्येने या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला आवाहन करतील। एवढंच या निमित्त